सत्ता परिवर्तन होईल का? काही होऊ शकतं, राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं. काल उपराष्ट्रपती निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये अनेक क्रॉस वोटिंग झाली अशी शक्यता आहे. त्यावर काय कसं पाहतो? नाही, आता तो दिल्लीचा प्रश्न आहे. मी तर सध्या दिल्लीत नाही आहे, परंतु दिल्लीच्या राजकारणाशी माझा संबंध आहे अजून. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की काही म्हणजे महाराष्ट्राने गडबड नाही, महाराष्ट्राच्या खासदारांनी गडबड नसेल केली, पण बाकी दुसऱ्यांनी खासदारांनी केली असावी असं वाटतं. परंतु काहीतरी झालं तरी हे मतं फुटलेत, हे महाविकास आघाडीला थोडा धक्का आहे. काय सांगतो महाविकास आघाडीचे काही खासदार पुढच्या काळात महायुतीसोबत नाही, कोणी तेच त्यांचे भांडणं सुरू झाले. महायुतीमध्ये खूप प्रचंड भांडणं आहे. लोक पाहतात, विचार करून करतात की इकडे गेलं तर काय होईल, इकडे गेलं तर काय होईल, गणित पाहतात ते. म्हणून ते तो दृष्टिकोन आहेच. नाही, परिणाम म्हणजे काय शोधावं लागेल कोण आहे तर. इतक्या सगळ्यांनी मिळून एकत्र काय आणलं तर ते कोण फुटले ते पाहावं लागेल. आता काय व्हीप नव्हता ना काल, व्हीप असता तर ते माहीत पडलं असतं, पण व्हीप नव्हता ते सगळं चाललं असतं. नाही, महायुतीचे झाले असेल, महाविकास आघाडीचे नाही. खरे साहेब, राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही पण याबद्दल कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त भेटले, वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटले, पण आज पहिल्यांदाच राजकीय चर्चा दोघांमध्ये झाली. उद्धव ठाकरे स्वतःहून राजकीय जर विचार केला तर एवढं सिरियसनेस घेऊन मातोश्रीवर पोहोचले आणि तब्बल 2.5 तास चर्चा झाली. कसं बघ? शिवतीर्थावर माननीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र मिटिंग झाली आणि अजून ते काय मिटिंग झाली ते अजून ते बाहेर नाही आलं. परंतु आम्ही अंदाज लावतो, आम्ही सर्व शिवसेनेचे नेते कार्यकर्ते अंदाज लावतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही युती आता होणार म्हणजे होणारच आणि एकदम व्यवस्थित होणार. हे दोन भाऊ एकत्र आले तर त्या ठिकाणी एका प्रवक्त्याने सांगितलं की आले तर चांगले ते म्हणजे दुसऱ्या पक्षाचे बरोबर हरकत नाही, चांगले म्हणे, इतकंच आहे. पण आता चांगले म्हणे त्यांच्या मनामध्ये खोट आहे. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माननीय उद्धवसाहेब आणि माननीय राजसाहेब हे दोघे एकत्र आले तर खूप मोठा बदल महाराष्ट्रात होणार आहे. तर हे जे चाललंय ना ते 3 चाकी सरकार म्हणताना इतकं चाललंय, म्हणजे तो उठला याच्या बाजूने बोलतो, तो उठला याच्या बाजूने बोलतो, आणि ते महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण जे सुरू झालेलं आहे ते म्हणजे एकदम विचित्रपणाने चाललेलं आहे. आरक्षण मिळत नाही, आरक्षणासाठी मग ते आरक्षण त्यांना पाहिजे असतं, हे सगळं खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वातावरण खूप खराब झालेलं आहे. आणि चोऱ्या मोऱ्या, डाके, मर्डर हे तर इतके सुरू झालेले आहे की विचारू नका. देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आहे हे मुख्यमंत्रीच आहे, पण तो गृहमंत्री पण आहे. त्यांच्याच नागपूरला, त्यांच्याच बाकी महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चोऱ्या मोऱ्या, मारहाण, खून, मर्डर व्हायला लागले. हे बरोबर नाही. राजकीय बैठकांचं सत्र आता सुरू झालंय. हो, सुरू झालेलं आहे. आतापर्यंत कौटुंबिकच भेटी होत्या, मात्र आता राजकीय चर्चा सुरू झाली. हो, आता सुरू झालं, राजकीय चर्चा सुरू झाली आणि आता राजकीय चर्चेच्या वेळेस त्या ठिकाणी आमची बैठक सुद्धा होऊ शकते. दसरा मेळाव्याला म्हणजे आमच्या सचिन अय्यर साहेब, सचिन भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की दसरा मेळाव्यात त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहेत त्यांना, राजसाहेबांना, आणि ते येतील. खूप मोठा बदल, खूप मोठं जल्लोष. नाही, महाराष्ट्र बोलत आहे, मुंबई महापालिका त्याच्यामध्ये आलेलीच आहे. मुख्य मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली हे बाकी आसपासचे सगळे महापालिका, नंतर पुणे, नागपूर, संभाजीनगर ही सुद्धा, नाशिक, हे सोलापूर हे सुद्धा त्यामध्ये आहे. आणि म्हणजे एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते आणि ते होत आहे. चर्चा सुरू आहे तर मग आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर पडावं.
नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे. काल काहीतरी चर्चा चालली होती, त्यावेळेस म्हणे की ठीक आहे आपण पाहू ना पुढे चर्चा करू, आम्ही वरिष्ठांनी चर्चा करतो असं काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं. ठीक आहे, ते जे काही असेल, पण आम्ही हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे जबरदस्त आपले मुवमेंट आहे. पण महाविकास आघाडीची गरज राहणार नाही दोघं एकत्र आल्यावर. नाही, दोघं एकत्र आल्यावर महाविकास आघाडी गरज राहील की नाही राहील तो दुसरा पुढचा प्रश्न आहे. परंतु हे दोन भाऊ एकत्र आलं महाविकास आघाडीला फायदाच होईल ना, फायदाच होईल तो. पण राज ठाकरे काँग्रेस स्वीकारतील का किंवा काँग्रेस राज ठाकरे यांना स्वीकारतील का असे अनेक प्रश्न, म्हणून तसे प्रश्न उपस्थित होत आहेत की मग उद्धव ठाकरे यांना पण ते स्वीकारतील का नाही स्वीकारतील, आम्हीच आमचं एकत्रपणा दोन्ही एकत्र येतील हे तर ठरलेलंच आहे. बरं, दोघं एकत्र आल्याच्या नंतर स्थानिक पातळीवरले कार्यकर्ते जे आहेत, मनसैनिक शिवसैनिक हे जुळून घेतील का काय? सुरू झालं जुळून घेणं. आमच्या तिकडे तर स्वतः माझं स्वागतच त्या ठिकाणी यांनी केलं होतं, सुहास दाशरथे साहेबांनी माझं एक स्वागतच केलं. आणि अमित हा सुद्धा मला, सुमित हा मला कायम भेटत असतो आणि आताही कार्यक्रमात 2-3 वेळेस कार्यक्रमात येतं. आणि गणपतीच्या स्टेजवर त्यांनी मला बोलवलं होतं, माझा सत्कार पण केला होता मनसेच्या सुमित खांबेकर यांनी. महाराष्ट्रासाठी ही युती किती महत्वाची आणि कोणत्या मुद्द्यावर विशेष म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी कल्पना होती ती कल्पना या दोन्ही भावांची म्हणजे त्याला खूप वातावरण चांगलं होतं. खरं तर सत्ता परिवर्तन होऊ शकते दोघं एकत्र आल्याच्या नंतर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.